सई बाळा, अगं हे एवढंच जेवायला? हो अप्पा, आजी म्हणाली आज तुम्हाला पचायला हलकं असं जेवण द्यायला हवं. हो का? बरं बरं. हां आणलायस का सगळं व्यवस्थित? बघा, चेक करा. आता ती सहाण घे. अरे ते नाही रे, तो असा तो गोल असा दगड आहे ना, असा तो. हा हा, तो घे. हा, तो ठेव खाली जमिनीवर. उलटा ठेवतोयस रे, उलटा ठेवतोयस. असा ठेव, असा. आता त्या पुड्या आहेत ना, त्या पुड्या सोड. एक 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 सोड. हा हा. आता एक काम कर, त्याच्यातलं असं चिमूटभर तू त्या सहाण्यावर ठेव. अरे अरे चिमूटभर रे, चिमूटभर. हे बघ, ही अशी चिमूट. हा, ही बघी बघी, ही अशीच. हा, चिमूटभर घ्यायचं आणि त्या सहाण्यावर ठेवायचं. आता असं कर, त्याच्यात अर्धा चमचा पेल्यातनं पाणी घाल. पाणी नाहीये. टाक त्याच्यावर. आता काठी घेती. अरे काय माझ्या डोक्यात घालतोस का काठी? ती काठी नाही रे, ती काठी नाही. ती छोटी काठी आहे ना, छोटी छोटी, त्याच्यात ती बघ, ती छोटी. हा हा, ती 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 घ्यायची. हा, आता ती छोटी काठी आहे ना, त्यांनी असं गोल 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 उगाळायला सुरुवात कर. अरे ते काय कुटतोयस कुठं तू? कुटायचं नसतं रे, असं उगाळायचंय ते. असं नको. हा हा, असं उगाळ. अहो नचिकेत, तसं नाही, असं गोल गोल फिरवून उगाळायचं. किती गरम आहे, किती. अप्पा, हात भाजला का तुमचा? मी भरवते तुम्हाला. अगं तू कशाला भरवतेस? मी काय लहान आहे का तू मला भरवायला? अहो अप्पा, ऐका ना माझं, तुम्हाला दुखतंय ना? हो ग, हो, किती दुखतंय. आई आई. मग नाही सुचणार काही तुम्हाला, मीच भरवते, थांबा. नको, चमचा नको ग, चमचा नको. दुखत असल्यावर चमचा वापरायला काहीच हरकत नाही. काय चुकले अप्पा.
साई, हा अगं जरा मला पाणी दे ग. हो अप्पा देते. दे. आय 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 आय. ओय 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 ओय. सावकाश द्या. दे 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 माझ्याकडे दे, पितो मी. हा. पण नचिकेत होता म्हणून बरं झालं, नाहीतर घरात कोणी पुरुष माणूस नाही म्हटल्यावर एकदम गडबड झाली असती ना. आता यांच्या समोर बोलायला नको, पण नचिकेतचा खूप मोठा आधार आहे बाई आपल्याला. अहो भाऊजी पण तिकडे दुकानात खूप काळजी करत होते. हो अहो ते तर दुकान बंद करून यायला निघाले होते इकडे. मीच म्हंटल राहू द्या म्हणून. बरं केलंच बाई, ते नाही आले तेच बरं झालं. अहो दुकान बंद केलं असतं तर आप्पाच परत चिडले असते ना. अगं बाई ईश्वरा, हो खरंच. आणि यांना पण ते सामान घेऊन जायचंय ना पुण्याला, लग्नाचं सामान. हो म्हणूनच मी त्यांना म्हंटल की तुम्ही थांबा दुकानातच, मी होते पुढे. नाही तसं मी त्यांना आता दूरध्वनी करून कळवलंय की इथे सगळं व्यवस्थित आहे, काळजी करू नका, तुम्ही जा पुण्याला. अगं आपलं जेवण होत आलं तरी अजून सई नचिकेतचा पत्ताच नाहीये. अगं बाई हो, कधी जेवणार ही पोरं? इतका वेळ यांच्या खोलीत काय करतात कोणास ठाऊक. आप्पा झोपलेत. चला तुम्ही पण. नो नो नो, तू जा, मी थांबतो इथे. का? का काय साई, अप्पा इज नॉट ओके, आय नीड टू बी विथ हिम. कोणीतरी थांबला पाहिजे, राईट? सो मी थांबतो, तू जा. अहो ठीक आहे, झोपलेत ते, आणि काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. आपण सगळे आहोतच ना, काही लागलं तर आपल्याला आप्पा हाक मारतील. आणि जेवायचं आहे ना तुम्हाला? मगाशी तर खूप भूक लागली होती. नाही जेवायचं मला. का? बिकॉज पोट भरलं माझं लिंबू लोणचं खाऊन. तुम्ही या स्वयंपाकघरात, मी तुमचं ताट वाढते. हकू, अजून वाढा ना थोडं. हो तुला आवडतं ना. वाढते हा. थोडं अजून वाढा ना काकू. अरे नचिकेत, हे ना लिंबाचं लोणचं आहे, भाजी नाही. आणि लोणचं हे लोणच्याप्रमाणेच खावं. ते मला माहिती आहे काकू, बट एक मी गोष्ट आज डिसाईड केली आहे, ठरवली आहे. काय? टुडे मी सगळ्या लिंबूच्या डिशेस खाणार. हा म्हणजे? लिंबूचा भात, लिंबूची भाजी, लिंबूची पोळी, लिंबूची आमटी, लिंबूचा रस्सा, लिंबूचा स्वीट, सगळं लिंबूचं पाहिजे मला. काय रे सई? काकू, एक लिंबू असतो ना आपला आंबट, तसा आंबट एक्सपिरियन्स आलाय मला. सो आय एम गेटिंग यूज्ड टू इट. सवय करून घेतो. ए कल्पना, आई आलेच. सई तू वाढ ग बाई याला. मी आले जरा बघून. वाढ. लिंबाचं लोणचं हवं होतं ना, घ्या. अचानक लिंबू पुराण कसं सुरू केलं तुम्ही? मी स्टार्ट तू केलं साई. साई, आय डिडंट नो दिस. एवढी मिस्चिव्हियस आहे. दिस इज न्यू टू मी. तुमच्याशी असंच वागायला हवं. का? का म्हणजे काय? असं अनोळखी माणसाला भरवणं आमच्या संस्कृतीत चांगलं मानत नाही. वाईट काय त्याच्यामध्ये? ए, फर्स्ट ऑफ ऑल, मी अनोळखी कधी झालो? तू ओळखते मला, यू नो मी, राईट?
हो तुम्हाला ओळखते मी, पण तसं नाही ओळखत ना मी. म्हणजे अहो म्हणजे भरवण्या इतकी ओळख कुठे आहे आपली. लिंबू भरवण्या इतकी आहे का म्हणजे? हो पण त्याला भरवलं असं म्हणता येणार नाही. म्हणजे तो एक धडा होता तुमच्यासाठी. म्हणजे मला काही कळलं नाही सई. धडा म्हणजे शिक्षा, पनिशमेंट. तू मला का पनिश करते सई? मी काय केलं? कारण तुम्ही परत असं वागू नये म्हणून. I get it now. Jokes apart, I agree. Sai, you know what? मला आवडतंय. No, you're very punctual. तू खूप फॉलो करते तुझी ट्रेडिशन, तुझे कल्चर, तुझा संस्कार खूप फॉलो करते तू. I like your commitment. हो ना, पटलं असेल. आता तुमचा राग कमी झाला असेल तर जेवून घेता का? Yeah, definitely. Hey, but कुठे आहे माझा लिंबूचा भात, लिंबूची भाजी? आई 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 फार दुखतंय का हो? आता मोडक्या हाडावर हात फिरवल्यानंतर काय मोरपीस फिरवल्यासारखं वाटणार आहे का? अहो एवढा मोठा अपघात झालाय म्हटल्यानंतर दुखणारच ना. अहो इतका मोठा अपघात कुठे झालाय? नवरा मरायला टेकला ना तरी सुद्धा तुम्ही म्हणाल की नाही साधं सर्दी पडसं झालंय. पण मी काय म्हणते, आज नचिकेत तुमच्या रिक्षात होता ते फार बरं झालं नाही. तो कसा अगदी तुम्हाला सांभाळून रिक्षातून घरी घेऊन आला. हे बघा, तो जर त्या रिक्षेत नसता ना तर हा एवढा मोठा अपघात झालाच नसता. म्हणजे त्यानंच सुपारी दिली असणार मला मारायची. सुपारी? हा. अहो पण सुपारी देऊन रिक्षा अंगावर घातल्यामुळे एखादी व्यक्ती दगावल्याचं ऐकलंय का तुम्ही कधी? आणि सुपारीच द्यायची असेल तर बसच्या किंवा ट्रकच्या चालकाला दिली असती. हो हो हो. तुम्ही एक काम करा. काय सांगा ना, करते ना. ही बस आणि ट्रकची कल्पना आहे ना तुम्ही त्या कांगारूला जाऊन सांगा. म्हणजे पुढच्या वेळेला काय होईल, तो एखादं मोठं वाहन घेऊन येईल आणि माझ्या अंगावर घालेल. म्हणजे एका क्षणात खेळ खाल्ला. म्हणजे तुम्ही दोघेही सुटलात. तुम्ही झोपा शांतपणे. आय 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 छान झालं जेवण. तुमच्या ऑस्ट्रेलियामध्ये खरंच असं असतं? म्हणजे कुणीही कुणाला भरवतं का? कुणाला काहीच वाटत नाही? इट्स नॉट अ बिग डील. लोक ओपन माइंडेड आहेत, सो ऑड नाही वाटत त्यात काही. पण इथे कुठल्या गोष्टीमुळे काय इश्यू होणार, नोबडी नोज. कारण इथे एक परपुरुष नावाची संकल्पना आहे. ही कोण असते? हो, संकल्पना म्हणजे कन्सेप्ट. ओके, सो पर पुरुष, पर पर्सन. हो, पर पर्सन नाही, म्हणजे परका किंवा फार ओळख नसणारा. स्पष्ट सांगायचं झालं तर जो भाऊ, वडील किंवा आजोबा नसतो तो परपुरुष. ओके, आणि काय करायचं या परपुरुषाने? करायचं काहीच नाही. त्याच्याशी वागताना, बोलताना जरा अंतर ठेवलं पाहिजे. अंतर? अहो, अंतर म्हणजे डिस्टन्स मेंटेन करायला हवं. परपुरुषाशी वागायचे काही नियम आहेत आपल्या भारतीय संस्कृतीत आणि तसे संस्कार केले जातात लहानपणापासून. ओके, सो फ्रेंडशिपचे काय असे रूल्स असतात स्पेसिफिक? अहो, मित्रच असतो तो, पण भाऊ, वडील किंवा आजोबा नसतोच. सो मित्र परपुरुष असतो? हो, अगदी बरोबर. सो मी ॲटलिस्ट फ्रेंड तरी आहे ना तुझा? हो, आहात ना.
मी आधीच सांगितलंय तुम्हाला आहे आपल्यात मैत्री म्हणून. थँक गॉड. पण तरी म्हणावी तशी मैत्री नाही आपल्यात अजून. अजूनही नाही. म्हणावी तशी मैत्री होणार कशी मग? माझ्याशी चांगलं वागावं लागेल. जमेल का तुम्हाला? मी वाईट वागतो साई? तुम्ही वाईट नाही वागत म्हणजे तुम्ही चांगलं वागताय असंही होत नाही ना. म्हणजे चांगले मित्र एकमेकांना आनंदात ठेवतात, त्यांना मदत करतात, त्यांची काळजी घेतात. पॉप कॉन्सर्टला नेतात, आपल्या हॅपीनेसचा विचार करतात आणि फक्त आपल्या नाही फॅमिलीच्या पण, बिकॉज त्यांना घेऊन जॅमिंग सेशन अरेंज करतात. हे पण करतात ना? आय होप सो. आय मीन अहो पण साई साई what happened? What's wrong with you? Show me. Does it hurt, साई? खूप दुखतंय? Are you all right? हो हो हो. बाई बाई मला विश्वासच बसत नाही. सईने तुला स्वतःच्या हाताने लिंबू बनवलं. या बाई बाई तू लिहून घ्या माझ्याकडून. तुमची लव्ह स्टोरी आहे ना एकदम आंबट गोड होणार आहे. बघच तू. स्टॉप लाफिंग. काळजी वाटते मला साईची. अरे भाई त्या हिटलर बरोबर राहणाऱ्या प्रत्येक माणसाची मला काळजीच वाटते. बिचारे कसे झेलत असतील त्याला. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग कशाची काळजी वाटते? साईचं बोट कापलंय. दुखत असणार तिला. भाई चेहरा बघ तुझा. तिच्या हातावर तलवारीचा वार झाल्यासारखा पडलाय. व्हॉट नॉनसेन्स. काम करताना इंजुरी झाली तिला. आता आपण काळजी घेतली पाहिजे. वी शुड टेक केअर ऑफ आवरसेल्व्स. बट आय एम वरीड डिक्स. भाई तुमचं लग्न झालं ना की तू तिला असली कामं करायलाच देऊ नकोस. हा नाही मी करू देणार नाहीच आहे. राईट नाव मी काय करू? शी वॉज इन पेन. मी रेस्टलेस फील केलं खूप. राईट नाव आय एम जस्ट प्रेइंग की तिची इंजुरी लवकर बरी व्हावी. भाई प्रे कर. अजून एका गोष्टीसाठी प्रे कर. काय? ते हिटलर पण लवकर बरा होऊ दे. नाहीतर तुझ्याकडून काय काय करून घेईल ना ते तुला पण कळणार नाही. नाही आता मला त्याचं टेन्शन नाही आहे डिक्स. नाही रे डोक्याला शॉट येतो म्हातारा. हे यार आपण किती अनरोमॅन्टिक टॉपिक वर बोलतोय. हा हा आपांचा ओव्हरडोस झाला म्हणून इथे आलो ना मी. भाई मी काय बोलतो आपण सईबद्दलच बोलूया. What do you think? काय करत असेल ती? आय मीन बोटाची काळजी घेत असेल. That's all what I want. नचिकेतनं राग तर आला नसेल ना माझा? मी त्यांना मुद्दाम लिंबाची फोड भरवली म्हणून? नाही नाही. कारण मी त्यांना समजावलं तेव्हा तर ते मला म्हणाले त्यांना पटलंय म्हणून. मग आज अचानक नचिकेत त्यांच्या घरी जाऊन का बसलेत? ते पण इतक्या दिवसांनी. खरंच माझं काही चुकलं तर नाही ना? कदाचित मी दुखावलंय त्यांना. तर काय करू मी? हा भ्रमणध्वनी करून दिलगिरी व्यक्त करू का त्यांच्याकडे माझ्या वागण्याबद्दल? हो करतेच. भाई तू एक काम कर.
तिला फोन कर आणि तिच्या बोटाचा पूर्ण रिपोर्ट काढ, म्हणजे तुला बरं वाटेल. गॉट अ पॉइंट. हा कॉल करतो. बाहेर वाचतोय. नचिकेत, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. ओ गॉड, 100? एवढी? याने तुला कोणी सांगितलं? अहो म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीची जर आठवण येत असेल आणि तीच व्यक्ती आपल्या समोर आली की असं म्हणतात. ओके, सो दॅट मीन्स तू माझा विचार करत होती.